हॅलो लाडक्या बहिणींनो, वृत्तपत्र माध्यमांमध्ये जे सुरू आहे की ई केवायसीला स्थगिती झालेली आहे. 100% असं काही होणार आहे, मान्य आहे. पण अजूनही ई केवायसी प्रक्रिया सुरू आहे. आणि लाडक्या बहिणींनो, तुमची जर ई केवायसी झाली नसेल तर तुम्ही लवकरात लवकर ई केवायसी करून घ्या. याची योग्य पद्धत मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. बघा, सर्वात पहिले जी लाभार्थी महिला आहे तिचा आधार क्रमांक टाकला, तिथे दिलेला जो कॅप्चा कोड आहे तो सुद्धा त्या ठिकाणी ऍड करून घेतला आणि खाली मी सहमत आहे वर टिक केलं आणि ओटीपी पाठवावर सेंड केलं. बघा लाडक्या बहिणींनो, लगेचच ओटीपी येतो, लगेचच ओटीपी येतो. आज सकाळी 7:11 हा व्हिडिओ मी रेकॉर्ड करतोय. बघा, जास्त वेट न करता सुद्धा लगेच ओटीपी आलेला आहे. बघा, ओटीपी टाकला, ओटीपी टाकल्यानंतर सबमिट करावर टिक केलं. त्याच्यानंतर वडिलांचा किंवा पतींचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे. तिथे वडील आणि जे पती असतील त्यांच्यापैकी कोणाचा तरी आधार क्रमांक टाकावा. सरकारने याच्यामध्ये सुद्धा अपडेट करावी, कारण वडील आणि पती हे दोघच त्या ठिकाणी उपलब्ध आहे. बरोबर, की ज्या महिलांकडे पती नाहीये किंवा वडील नाहीये किंवा राशन कार्ड मध्ये कोणीच नाही, तर अशा वेळेस सरकारने या ठिकाणी उपाययोजना करून लवकरात लवकर हा जो इश्यू आहे तो सॉल्व्ह करावा, हीच सरकारकडे मागणी आहे. म्हणजे ई केवायसी जी प्रक्रिया शिथिल केली जाईल असं मी या ठिकाणी म्हणू इच्छितो. बघा, मी आधार क्रमांक टाकला वडिलांचा किंवा पतीचा, त्यानंतर कॅप्चा कोड टाकला, मी सहमतावर टिक केलं आणि ओटीपी पाठवावर सुद्धा मी टिक केलं. टिक केल्यानंतर जर तुम्ही बघितलं असेल तर थोडासा 1-2 मिनिटाचा वेळ घेते. जेव्हा मी वडिलांचा आधार क्रमांक टाकतो तेव्हा एक इश्यू येतो, पण हा इश्यूला मी काय करतो, पुन्हा बायपास करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्या माध्यमातून जर तुम्ही बघितलं असेल तुमच्या स्क्रीनवर एक एरर दिसेल. आता बघा, एक एरर येईल. बघा, हा एरर आलेला आहे, पोस्ट रिक्वेस्ट फॉर फेलर. मी काय केलं, वापस त्याला वडिलांचा आधार क्रमांक त्या ठिकाणी टाकला. जी लाभार्थी बहीण आहे तिच्या वडिलांचा आधार क्रमांक टाकला आणि हा आधार क्रमांक टाकल्यानंतर जर तुम्ही बघितलं असेल खाली कॅप्चा कोड दिलाय 095479, तो सुद्धा आपल्याला या कॅप्चा कोड मध्ये टाकायचा आहे. त्या ठिकाणी तो तुम्ही कॅप्चा कोड सुद्धा टाकून घ्या. बरोबर, आणि खाली मी सहमत आहे वर टिक करा. त्याच्यानंतर ओटीपी पाठवावर करायचं आहे, ओटीपी से पाठवा म्हणून. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं असेल तर तुमच्या समोर अशी स्क्रीन येतं, त्या स्क्रीनवर आता ओटीपी आलाय, लगेच